त्या प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये काही वेगळा सल्ला तुम्ही कपल्सला तुम्ही द्याल का? सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅनिंग साठी कपल माझ्याकडे येतं तर मी त्यांना पहिले कॉंग्रॅच्युलेट करते. प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग पण तेवढी खर्चिक असते का? अजिबातच नाही. म्हणजे तुम्ही रुटीन ओपीडी जी फी असते तुमच्या गॅनेकची ती पे करून तुम्ही प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग करू शकता. प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग आपण कोणाकडून करून घेऊ शकतो? प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही गॅनेकोलॉजिस्ट कडनं करून घेऊ शकता. प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये आपण असं जीवनशैलीमध्ये काही चेंजेस वगैरे सुचवतो का? येस. सगळ्यात आधी म्हणजे जर आई आणि बाबा हेल्दी असेल तरच निरोगी बाळ जन्माला येऊ शकतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काहीतरी वेगळ्याच्या या नवीन चर्चा सत्रात मी मयुरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आई व बाबा होणे हे प्रत्येक कपलच्या आयुष्यातला सुंदर क्षण असतो, पण याबद्दल आपल्या मनात खूप साऱ्या भीती, शंका, खूप सारे प्रश्न असतात. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग द्वारा मिळवू शकतो. मग नेमकं प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे काय, ती कोणाकडून करून घ्यायची असते आणि ही कपलच्या आयुष्यामध्ये किती महत्वाची असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे अहिल्यानगरातील सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर सुलभा पवार. स्वागत आहे मॅम तुमचं आजच्या या चर्चासत्रामध्ये. तर मॅम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे काय आणि याचं महत्व काय आहे? प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे गर्भधारणा पूर्ण समुपदेशन. मला सांग, आपल्याला एखादी गाडी घ्यायची, गाडी तर खूप मोठी गोष्ट झाली. मला सांग, तू आणि मी एखादं नवीन ड्रेस जरी घ्यायचं म्हटलं की जाऊन लगेच घेतो का ग? नाही, खूप विचार पहिले विंडो शॉपिंग, हो, सर्च आउट करतो की काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन ऑफलाईन जाऊन पाहून येतो. बरेचदा तर असं होतं की आपण दुकानदाराला सांगतो का हा ड्रेस बाहेरून काढून ये आणि अजून दुसऱ्या दुकानात जाऊन पाहून येतो. बरोबर. मग आई बाबा होणं किंवा एखाद्या मुलाला जन्म देणं ही आयुष्यातली किती मोठी घटना आहे की नाही? मग ते एखादी ऍक्सिडेंट असावी का ग? नाही, बिलकुल. इट शुड बी प्लॅन. हो. जर प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करत असाल तर तो अनुभव तुमचा हा नक्कीच चांगला असेल. म्हणून प्रत्येक कपल्सनं प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग करून घ्यावं असं मी म्हणेल. प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या जातात? प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये तुम्ही रुटीन तुमच्या गायनेकोलॉजिस्ट कडनं प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग करून घेऊ शकता. यामध्ये हजबंड आणि वाईफ या दोघांनाही काउन्सिलिंगसाठी बोलवलं जातं. यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या जातात? सगळ्यात बेसिक गोष्टी म्हणजे त्या आईचं म्हणजे होणाऱ्या आईचं एक्सपेक्टेड मदरचं वय किती आहे, तिचं उंची, वजन, तिचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे की नाही आहे, तिला इतर काही मेडिकल इश्यूज आहेत का, तिला आधीचे काही मेडिसिन चालू आहेत का, कोणती ट्रीटमेंट ती घेते का, हे पाहिलं जातं. वडिलांबाबतीत पण सेम, की त्यांचं वय किती आहे, हाईट वेट कसं आहे, त्यांना काही ऍडिक्शन आहे का, त्यांची काही फॅमिली हिस्ट्री आहे का, त्यांना काही मेडिसिन चालू आहे का, हे सगळं पाहिलं जातं. आणि जर लक्षात आलं की एखादी मदर ओव्हरवेट असते, मग ओव्हरवेटमुळे प्रेग्नन्सी राहायला अडचणी येऊ शकतात, किंवा जर ओव्हरवेटमध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याचे पुढे शुगर, बीपी यासारखे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. मग आयडियल वेट मेंटेन करण्यासाठी आपण काय करू शकतो, करणं गरजेचं आहे का, हे सांगितलं जातं. तसंच जर तुमच्या दोघांच्या कुटुंबांमध्ये काही आजार असतील जे अनुवंशिकरित्या ट्रान्सफर होतात, त्याबद्दलची जर का डॉक्टरांना तुम्ही माहिती दिली तर ते डिसीज तुमच्या बाळामध्ये ट्रान्सफर होण्याची किती शक्यता आहे हे पाहिलं जातं. एकंदरीतच काय की जर एक कपल हेल्दी असेल, म्हणजे आई आणि वडील हेल्दी असतील, तर नक्कीच येणारं बाळ हे सुदृढ आणि निरोगी जन्माला येतं. हो. आणि मॅम, बऱ्याच वेळा असं असतं की आई बनणं हे समाजामध्ये फक्त महिलेचीच जबाबदारी म्हणून बघितलं जातं. तर प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग द्वारा आपण पुरुषांना सुद्धा आपण याच्यामध्ये काउन्सिलिंग करू म्हणजे देऊ शकतो. परत काही पुरुषांना व्यसन असतात नाही का, मग आपण त्याद्वारे पण या गोष्टींना कसं बघतो? म्हणजे कपल होणं किंवा आई बाबा होणं म्हणजे फक्त आई किंवा बाबा होणं असं म्हणतो का आपण? आई बाबा होणं एकंदरीत वर्ड आहे ना हा, म्हणजे जॉईंट वर्ड आहे. तसं प्रिकन्सेप्शनल काउन्सिलिंग किंवा मूल होणं, मी तर म्हणते कोणतीच स्त्री प्रेग्नेंट नसते, मी म्हणते कपल इज प्रेग्नेंट, कारण ही दोघांचीही तेवढीच जबाबदारी आहे. बरोबर. याच्यामध्ये नेमकं काय होतं माहितीये का, जेव्हा आपण बघितलं प्रेग्नन्सी राहते म्हणजे काय होतं, जेव्हा एगचा स्पर्मशी संबंध येतो ओव्युलेशनच्या वेळेला, त्यावेळेला गर्भनलिकेमध्ये गर्भाहार रुजला जातो. मला सांग, जेव्हा दोन्ही गोष्टी हेल्दी असतील, म्हणजे वेन द स्पर्म इज हेल्दी अँड एग इज हेल्दी, तेव्हाच एक सुदृढ बालक जन्माला येऊ शकतो ना.
सिमेन अनालिसिस मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा स्पर्म काउंट कमी असेल तर त्या कपलचं म्हणजे त्या हस्बंडचं पण काउन्सिलिंग होणं किंवा त्याला काही अडिक्शन असतील किंवा काहींचं असं असतं की त्यांचं ज्या ठिकाणी ते काम करतायत त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे स्पर्म क्वालिटीवर परिणाम होतो. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग द्वारा आपण कपल्सच्या कोणत्या टेस्ट करून घेऊ शकतो, म्हणजे गर्भधारणेच्या आधी? बेसिक टेस्ट केल्या जातात, जसं मी तुला सांगितलं वजन उंची पाहिलं जातं आणि होणाऱ्या आईचं ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिनचं प्रमाण, शुगर लेवल्स आणि थायरॉइड फंक्शन टेस्ट केली जाते. हस्बंडचं पण सेम सिरोलॉजी म्हणजे HIV HBsAg तपासण्या आणि ब्लड ग्रुप हे तपासलं जातं. आणि बऱ्याच वेळा असं असतं की आता आपण आई बाबा बनणार आहेत, म्हणजे बनायचा विचार करतोय, तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायला लागतो किंवा आपल्याला काही वाईट हॅबिट्स असतील तर आपण त्या सोडून द्यायला लागतो. तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये आपण असं जीवनशैलीमध्ये काही चेंजेस वगैरे सुचवतो का? येस, सगळ्यात आधी म्हणजे जर आई आणि बाबा हेल्दी असेल तरच निरोगी बाळ जन्माला येऊ शकतं. मग आपण आयडियल आपलं जे रुटीन आहे ते ठेवावं. जसं की आपण आपली जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते प्रेग्नन्सी टेस्ट तेव्हा ऑलरेडी 1 महिना झालेला असतो आणि जे बेसिक आहे गर्भ बनण्याचं म्हणजे हेल्दी स्पर्म आणि हेल्दी एग हे जर का आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला गर्भधारणेपूर्वी स्वतःचं जीवनशैली बदलायला पाहिजे. फार काही चेंजेस करण्याची गरज नाहीये, पण ऍटलिस्ट कमीत कमी पुरेशी 8 तास झोप, तुम्ही घरचं बनवलेलं ताजं अन्न खा, आहारामध्ये फळांचा समावेश करा, जंक फूड टाळा, कॅफेन किंवा अल्कोहोल याचं निकोटीन याचं जर सेवन होत असेल तर हे नक्कीच होणाऱ्या बाळासाठी आणि तुमच्याही आरोग्यासाठी घातक आहे, तर त्या सवयी बंद करायला हव्यात. आणि तुम्ही आता बघत असणार की दोघं पण वर्किंग असतात, ती महिला पण कुठेतरी जॉब करते आणि पुरुष पण जॉब करतोय. त्या वर्क कल्चरमुळे कुठेतरी ते ताणतणावामध्ये पण खूप असतात. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग द्वारा आपण असं पण काही करू शकतो का जेणेकरून त्यांचा? हा खूप छान मुद्दा आहे, कारण जेव्हा आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याविषयी आपण बोलतो बऱ्याच वेळेला ना असं होतं की काही कारणच सापडत नाही. हस्बंडच्या पण सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे आणि त्या होणाऱ्या आईच्या एक्सपेक्टेड मदरच्या पण सगळ्या नॉर्मल. मग प्रॉब्लेम कुठे येतो? तर जेव्हा तुमच्या कामामध्ये अतिरिक्त स्ट्रेस आहे त्यावेळेला तुमचे कॉर्टिसॉल रिलीज म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात आणि विदाऊट एनी रिझन प्रेग्नन्सी राहत नाही. याच्यामध्ये जसं आपण आहाराकडे लक्ष देतो, आपण ऍडिक्शन बंद करायला सांगतो ना, तसंच मेंटल पीस हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हेल्थची डेफिनेशनच WHO ने असं केली आहे की हेल्थ इज नॉट ओनली ऍब्सेन्स ऑफ डिसीज, इट इज अ कम्प्लीट मेंटल अँड फिजिकल वेलबिंग ऑफ अ पर्सन. तो व्यक्ती हा मनानेही तितकाच सुदृढ असणं गरजेचं आहे. मग हा कामाचा अतिरिक्त स्ट्रेस टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की आपलं एक तर रुटीन सेट करून घ्यायचं, झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा ठरवत आणि कमीत कमी किमान अर्धा तास स्वतःसाठी द्यावा, ज्यामध्ये तुम्ही एक्सरसाइजेस करू शकता. मग तुमचे रुटीन एरोबिक्स असू दे, वॉकिंग असू दे. आणि जर कामाचा अतिरिक्त ताण असला म्हणजे सध्या IT प्रोफेशनलचा आहे की खूप वर्कलोड असतात किंवा टार्गेट्स असतात, अशा वेळेला तुम्ही मेडिटेशन किंवा ध्यानधारणा याचा वापर करू शकता. बऱ्याच जणांना असं असतं की मेडिटेशन म्हणजे काय हे आम्हाला समजत नाही. मी अगदी सांगेल, तुम्हाला जे आवडतं ते करणं म्हणजे मेडिटेशन. स्वतः तुला एखादं गाणं आवडतंय, एक 4-5 मिनिटाचं गाणं असतं, आपली आवडती प्लेलिस्ट लावायची आणि शांत 10 मिनिटं बसायचं, ऐकायचं. शांत 10 मिनिटं बसायचं, डोक्यात कुठलेही विचार स्वतःहून येऊ द्यायचे नाही आणि डोकं शांत ठेवायचं. यालाच मी मेडिटेशन म्हणेल. याने ताणतणाव कमी व्हायला मदत होते. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा मी प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट देतो आणि असं कळतं की रिझल्ट येत नाही, पण सगळ्या तपासण्या नॉर्मल, मी पेशंटला सांगते मी 3 महिने शांत बसा, कुठल्याही तपासण्या करू नका, मेडिकेशन घेऊ नका, एक्सेप्ट जे गरजेचे आहेत. आणि मॅम, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये आपण काही त्यांना डाएट वगैरे सजेस्ट करतो का? हेच की ज्याच्यामध्ये घरचं बनवलेलं ताजं अन्न, जसं मी तुला म्हणले, आणि जे अँटीऑक्सिडंट रिच आहे, कारण त्याच्यामुळे एग आणि स्पर्म क्वालिटी दोन्ही वाढते. मग अँटीऑक्सिडंट रिच फूड कोणते आहेत? आपलं जे आपली भारताची जेवणाचं ताट आहे ना, मी म्हणाले सगळ्यात चांगलं आहे. आता आपण थोडं गडबडीत होतं की फक्त भाजी पोळी खातो, पण आपल्या लहानपणी किंवा आजही आपल्याकडे जेव्हा सणवार असतो तेव्हा आपलं जेवण कसं असतं? पूर्ण ताट असतं, भाजी पोळी, वरण भात, चटण्या, कोशिंबीर. ह्या चटण्या ज्या असतात म्हणजे आपण अँटीऑक्सिडंट्स किंवा omega-3 फॅटी ऍसिड जे बंबार्डिंग करतो ना, याच्यातनं हे भेटतं आणि हे चांगलं आहे. हे सगळं त्याच्यात आहे. म्हणजे आपल्याकडे बघ, जवसाची चटणी असते, तीळ, कारळे, हे सगळे अँटीऑक्सिडंट असतात ना, जे आता नट्स त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणून मी सांगेल की जेव्हा तुम्ही एक प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहे किंवा जेव्हा आई बाळ झाल्यावर आपण त्याच्या खाण्याची किती काळजी घेतो ना, सेम तुम्हाला जे गुण आपल्या बाळांमध्ये हवेत, आपला आहार जेवढा सात्विक असेल ना, तेवढं येणारं जनरेशन हे चांगलं घडेल.
प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग आपण कोणाकडून करून घेऊ शकतो? प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही गायनेकोलॉजिस्ट कडनं करून घेऊ Okay. शकता. एकदा काउन्सिलिंग झालं, काही तुमच्या ब्लड टेस्ट झाल्या आणि जर असं लक्षात आलं की काहीच आजार नाहीये किंवा काही जर तुम्हाला सूचना द्यायच्या असतील, ऍडिक्शन आहे, ते करेक्शन केल्यानंतर डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा त्या स्त्रीला 3 महिने आधी फोलिक ऍसिड नावाची एक गोळी घ्यायला लावतात. एक सप्लिमेंटेशन आहे. ते का घ्यायचं, तर जर प्री कन्सेप्शनली आपण फोलिक ऍसिड घेतला 3 महिने अगोदर, तर बाळामध्ये येणाऱ्या व्यंगाचं प्रमाण हे आपण 95% कमी करू शकतो. ओके. मी असं ऐकलंय बऱ्याच वेळा की काउन्सिलिंग हा शब्द ऐकून लोकांना असं वाटतं की खूप खर्चिक प्रक्रिया असेल ही. तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग पण तेवढी खर्चिक असते का? अजिबातच नाही. म्हणजे तुम्ही रुटीन ओपीडी जी फी असेल तुमच्या गायनेकची ती पे करून तुम्ही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग Okay. करू शकता. आणि ह्या ज्या काही ब्लड टेस्ट सांगितल्यात ह्याही अगदी बेसिकच आहेत, त्याला हो, फार हो. खर्च येत नाही. इव्हन तू आता विषय काढला म्हणून मी सांगते, मी आता बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही प्रत्यक्षात जाऊ शकत नाही किंवा काउन्सिलिंगसाठी वेळ मिळत नाही, तर मी एक प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगचे सेशन पण चालू करणार आहे, जे की पूर्णतः ऑनलाईन असतील. हो. त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता आपण एवढे सर्व प्रश्नांची तुम्ही आम्हाला उत्तरं तर दिलीच आहे, पण त्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग मध्ये काही वेगळा सल्ला तुम्ही कपल्सला तुम्ही द्याल का? सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅनिंगसाठी कपल माझ्याकडे येतं, तर मी त्यांना पहिले कॉंग्रॅच्युलेट करते की हे खूप चांगला निर्णय घेतलाय की तुम्ही टेस्ट पॉझिटिव्ह घेऊन येण्याआधी माझ्याकडे आले, सो Counseling दॅट वी कॅन करेक्ट हो, जर हो. आधीचे काही लॅक्युनी असतील, काही ड्रॉबॅक्स असतील हो. तर. त्याचप्रमाणे मी कपल्सला की मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, नेमकं ओव्ह्युलेशन कधी होतं हे समजून सांगते. त्या स्त्रीचे एक अंदाजे लास्ट 3 मंथचे आम्ही डेटा घेतो की तिचे पिरियड्स कसे होते आणि त्याच्यावर त्यांना अंदाजे ओव्ह्युलेशन डेट्स हे काढून दिले जातात, जेणेकरून त्यांना प्रेग्नन्सी लवकर राहण्यासाठी मदत होते. तर मॅम, मी तुमचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या मनातल्या प्रश्नांचे सुद्धा मला उत्तर मिळाले. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे काय, आणि जर तुम्हाला पण तुमच्या मनात जर का प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करू. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया परत पुन्हा दुसऱ्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.